हॅलो स्टुडंट, आज आपण मल्टिप्लिकेशन पाहणार आहोत। इयत्ता तिसरीमध्ये 2 डिजिट नंबरला 2 डिजिटने मल्टिप्लाय करणं आपण पाहिलेलं आहे। वर्टिकल अरेंजमेंट, लॅटिस अरेंजमेंट दोन्ही आपण पाहिलेले। सगळ्यात पहिल्यांदा आपण लॅटिस अरेंजमेंटमध्ये मल्टिप्लिकेशन कसं करायचं याची थोडीशी रिव्हिजन करूया। बघा, आता माझ्याकडे पहिला प्रॉब्लेम आहे 53 × 8। आता मला ह्याची अरेंजमेंट वर्टिकली नाही करायची। हे बॉक्स बघताच तुमच्या लक्षात आलं असेल, तर मला हे कशा सॉल्व करायचं आहे, लॅटिस मेथडमध्ये सॉल्व करायचं आहे। मग लॅटिस मेथडमध्ये सॉल्व करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला ज्या दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे त्या नंबर्सचं मी काय घेणार आहे, प्लेस व्हॅल्यू शोधणार आहे। बघा, हा पहिला नंबर आहे 53। याची प्लेस व्हॅल्यू किंवा एक्सपेंडेड फॉर्म काय असणार आहे, 50 + 3। आणि आपला दुसरा नंबर आहे 3, ते फक्त 8। आता 8 हा युनिटच सिंगल असल्यामुळे आपल्याला काय असणार आहे, त्याचा एक्सपेंडेड फॉर्म हा इतकाच असणार आहे। मग आता ह्याच्यावरून आपण ठरवायचं की आपण कॉलम किती करायचे आहे। हे दोन इथं नंबर आले एक्सपेंडेड फॉर्ममध्ये, म्हणजे आपल्याला त्याच्यापेक्षा एक कॉलम एक्स्ट्रा करायचा आहे मल्टिप्लिकेशनच्या साईनसाठी। जे बघा, इथं 2 नंबर इथून आपण हे 3 कॉलम केलेले आहेत। पहिला बॉक्स हा कशासाठी आहे, मल्टिप्लिकेशनच्या साईनसाठी। आणि पुढचे जे 2 बॉक्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या आलेले 2 नंबर्स फिल करायचे, भरायचे। बघा, इथं असणार आहे 50, तर इथं असणार आहे 3। आणि हा जो 8 आहे तो कुठे येणार आहे, हा सेकंड रोमध्ये येणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा 8 आणि हे 50 यांचं मल्टिप्लिकेशन इथं लिहायचं आहे, आणि या 8चं आणि 3चं मल्टिप्लिकेशन काय करायचं आहे आपल्याला, इथं लिहायचं आहे। आता 8 × 5 = 40, आणि इथला हा 0 आपण असा घेतला। आपण याआधी पाहिलेलं आहे की 0 असेल तर तो आपण थोडा वेळ बाजूला ठेवायचा, आणि जे नंबर्स आहेत 0 व्यतिरिक्त जे डिजिट्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, आणि नंतर बाजूला ठेवलेला 0 त्याच्यासमोर ठेवायचं। त्याप्रमाणे आपल्या इथं किती आलं, यांचं दोघांचं 50 × 8चं मल्टिप्लिकेशन काय आलं, 400। आता आपण इथं जाऊया, 3 × 8चं काय येणार आहे, 24। बघा, आता ते मल्टिप्लिकेशन करून आलेले जे 2 नंबर्स आहेत त्याचं मला इथे काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे। 400 + 24, 400 + 24, युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स लिहा। 0 + 4 4, 0 + 2 2, 4 ॲडिशन। आपला आन्सर काय आलेला आहे, 424। म्हणजेच काय आहे बघा, 53 × 8 = काय येणार आहे, 424, असं आपलं उत्तर येणार आहे। आता हे आपण काय केलेलं आहे, 2 डिजिटला 1 डिजिटने कसं मल्टिप्लाय करायचं पाहिजे। इथं आपण काय पाहिजे, 2 डिजिटला 2 डिजिटने मल्टिप्लाय कसं करायचं। आता मल्टिप्लाय करताना आपल्याकडे जे 2 नंबर आहेत त्या दोन्ही नंबरचं आपण काय करायचं आहे, एक्सपेंडेड फॉर्ममध्ये लिहायचं आहे। बघा, 75चा एक्सपेंडेड फॉर्म काय येणार, 70 + 5, तर 11चा एक्सपेंडेड फॉर्म काय येणार, 10 + 1। आता इथं काय झालेलं आहे बघा, 2 नंबर्स आहेत, 1 साईनसाठी एक्स्ट्रा कॉलम म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 3 कॉलम्स असणार आहेत। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, हे 2 नंबर्स आणि साईनचा 1। आता हे असे 1 2 3 रो केलेले आहेत। पहिल्या नंबर इथे कॉलम करायचे आणि दुसऱ्या नंबर इथे काय करायचे, रो तयार करायचे। पहिल्यामध्ये नेहमीच काय असणार आहे, आपलं मल्टिप्लिकेशनचं साईन असणार आहे। त्याच्यानंतर 70 आणि 5, आणि त्याच्यानंतर इथले नंबर्स आपण इथं पहिल्या कॉलममध्ये भरायचे आहेत। बघा, पहिल्या इथं रोला येईल, सेकंड रोला येईल 10, आणि थर्ड रोला येईल हा 1 इथं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथं नीट लक्ष देऊन पहा, तर 70नं 10ला मल्टिप्लाय करायचं, त्याचं आन्सर इथं लिहायचं। 70ने 1ला मल्टिप्लाय करायचं, त्याचं आन्सर इथं लिहायचं। हे आधी आपण कंप्लीट करूया। बघा, आधी आपण 0 थोडा वेळ बाजूला ठेवूया, मग काय ना 7 × 1 = 7, मग हे दोन्ही 0 आपण काय करायचे, 7च्या पुढं ठेवायचे। त्यानंतर काय ना 7 × 1 = 7, आता इथं 0 नाही आहे, इथला 0 आपण काय केला, याच्या पुढे ठेवला। त्याच पद्धतीने आता आपण काय करूया, 70ला मल्टिप्लाय केला आपण, आता आपण 5ला मल्टिप्लाय करूया। 5 × 1 =
5. आता इथं 0 आहे का? नाही, पण इथं आहे, मग तो घ्यायचा. ठीक आहे. आता 5 वजा 5. आता पहा इथंही 0 नाही आहे, इथंही 0 नाही आहे, त्यामुळे आपण इथं 0 घेणार नाही. आता हे जे मल्टिप्लाय करून आलेले हे जे 4 नंबर्स आहेत, हे नंबर्स आपल्याला काय करायचे, इथं वर्टिकली अरेंज करायचे आणि ते आपल्याला काय करायचे, प्लस करायचे. बघा पहिला नंबर आहे आपला 700 प्लस 50 प्लस 70 प्लस 5. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे, युनिटमध्ये काय येणार आहे, ॲडिशन आपली 5 प्लस 7 12, 12मध्ये 2 आले आणि 1 काय केलं आपण कॅरी केलं. मग 7 प्लस 1 काय येणार आपल्या त्यांचं 8, म्हणजे 75 इंटू 11 इज इक्वल टू काय येणार आहे 825. असं आपलं काय असणार आहे, आन्सर असणार. हे आपण इथपर्यंत काय केलेलं आहे, तर 2 डिजिटला 2 डिजिटनं मल्टिप्लाय करणं पाहिजे. आता आपण थोडंसं 100ला 1 डिजिट 2 डिजिटनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर कसं काढायचं हे पाहू. आता हे आपण आधी वर्टिकल हॉरिझॉन्टल अरेंजमेंटमध्ये कसं करायचं ते पाहूया. आता इथं पाहिलं तर 4h. आता h म्हणजे काय आहे, आता आपल्याला चांगलंच ओळखीचं झालेला शब्द आहे. h म्हणजे काय आहे 100, म्हणजे 400 इंटू 5. आता पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की जे डिजिट आपल्याला दिसत आहेत त्याचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 5 4चा काय येणार आहे 20. आता हा 100, मग 100ला किती 0 असतात, 2 0. मग इथं 100 आहे म्हणून आलेल्या आन्सरच्या पुढे आपण काय करायचं आहे 2 0 द्यायचे. कारण हे फक्त 4 आहेत का, नाही, ते 4 100 आहेत म्हणून त्याच्यात 0 आपण आन्सरमध्ये दिलेले आहे. आता पहा इथं काय आहे 20 इंटू 300. आता पहिल्यांदा आपण काय करूया, नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 3 2 जा 6, 3 2 जा 6. आता हा 20चा 10 आपण इथं दिला. आता इथं 100 आहे, पुन्हा 100च्या बरोबर पाहिल्याप्रमाणे किती 0 येणार 2 0, ते आपण इथं दिलो. म्हणजे 20 इंटू 300 काय येणार आहे आपलं 6000 येणार आहे. त्यानंतर बघा आता इथे काय करूया आपण, इथं फक्त काय केलेलं आहे सिम्बॉल काढलेलं आहे. तर 1 डिजिटनं मल्टिप्लाय केलं, इथं 2 डिजिटनं 100ला मल्टिप्लाय केलं. आता इथं सिम्बॉलचा वापर न करता मल्टिप्लाय कसं करायचं पाहूया. 5 4 जा 20, मग 40चा 1 0 आणि 500मध्ये हे 5चे 2 0, म्हणजे 40 इंटू 500 आपल्या आन्सर काय येणार आहे 20,000. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे 100चं मल्टिप्लिकेशन करायचं. आता ह्या मल्टिप्लिकेशनचा वापर आपल्याला कुठं करायचा आहे, तर 3 डिजिटला 1 डिजिट आणि 3 डिजिटला 2 डिजिटनं मल्टिप्लाय करताना आपल्याला याचा उपयोग होणार आहे. आता जसं आपण 2 डिजिटनं मल्टिप्लाय केलं एक्सपॅन्डेड फॉर्म काढून, सेम तीच मेथड इथं वाढवायची आहे. फक्त आपलं काय असणार आहे, एक प्लेस इथं एक्स्ट्रा असणार आहे. बघा पहिल्यांदा आपण पहिल्या नंबरचं एक्सपॅन्डेड फॉर्म बघूया. 124 इज इक्वल टू 100 प्लस 20 अँड प्लस 4. हा झाला त्याचा एक्सपॅन्डेड. त्यानंतर इथं किती आहे 3. मग 3चं एक्सपॅन्डेड फॉर्म सुद्धा काय असणार आहे फक्त 3, कारण तिथं फक्त युनिट प्लेस आहे. आता बघा इथं माझ्याकडे किती नंबर्स आले एक्सपॅन्डेड फॉर्ममध्ये 1 2 अँड 3 नंबर्स आहेत. आता 3 नंबर्स आणि साईनचा 1 अशा आपल्याला किती कॉलम पाहिजेत, आता 4 कॉलम पाहिजेत. 1 2 3 4 कॉलम घेतले. आता रो इथं 1 नंबर आला आणि साईनचा 1 असे 2 रो पाहिजेत. बघा 1 आणि 2 रो केले आपण असं मोजतोय. आता आपण काय करायचं याच्यामध्ये नंबर करू. बघा इथं पहिल्यांदा साईन घेतलं आपण, त्यानंतर 120 अँड 4 आणि नंतर इथं काय येणार आहे सेकंड रोला 3 येणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण 2 डिजिटमध्ये केलं त्याच पद्धतीने 100 3 इथं घ्यायचं आहे. 23 जा 20च्या आणि 3च्या इक्वल कॉलममध्ये घ्यायचं आहे. 4 3 इथं घ्यायचं आहे. चला आपण आता आन्सर लिहूया. 3 1 जा 3 आणि ह्याचे 2 0 आपण काय केले ह्याच्या पुढे ठेवले, इथं 0 नाही. नंतर 3 2 जा 6
आणि 20चा 0 आपण इथं घेतलेला आहे. आता 4 3 काय येणार आहे 12. काय येणार आहे 12 ते आपण लिहिलं. आता इथंही 0 नाही, इथेही 0 नाही, त्यामुळे आपण काय केलं इथे आन्सरला 0 दिलेलं नाही. आता हे जे मल्टिप्लिकेशन करून आलेले 3 नंबर्स आहेत ते आपण काय करूया वर्टिकली इथे अरेंज करूया. बघा पहिला नंबर आहे आपला 300 प्लस 60 प्लस 12. आता यांची बेरीज करूया आपण. युनिटमध्ये 2 येतील, टेन्समध्ये 6 प्लस 1 7 येईल, तर 100 प्लसमध्ये काय येणार आहे 3 येणार आहे. म्हणजेच काय तर 124 × 3 इज इक्वल टू काय असणार आहे 372. हे आपलं काय आहे आन्सर आलेलं आहे. आता इथं आपण काय केलं 3 डिजिटला 1 डिजिटने मल्टिप्लाय. आपण इथं काय करणार आहोत तर 3 डिजिटला 2 डिजिटनं मल्टिप्लाय करणार आहोत. बदल कुठं झालाय तर पहिला नंबर हा 3 डिजिटचाच आहे, दुसऱ्या नंबरमध्ये फक्त 1 डिजिट वाढलं. त्यामुळे आपल्या बॉक्समध्ये चेंज कुठं होणार आहे कॉलममध्ये चेंज होणार नाही, कारण कॉलम आपण पहिल्या नंबरप्रमाणे करतो आणि ह्या ज्या आडव्या रोज आहेत त्या आपण दुसऱ्या नंबरप्रमाणे करतो. म्हणजे आपल्या दुसऱ्या नंबरमध्ये 1 डिजिट वाढला, त्यामुळे आपल्या बॉक्समध्ये काय असणार आहे 1 रो एक्स्ट्रा असणार आहे. आपण ह्या प्रत्येक नंबरची काय करूया आधी पहिल्यांदा एक्सपेंडेड फॉर्म बघूया. 407 इज इक्वल टू 400 प्लस 0 प्लस 7. आता इथे टेन्समध्ये काहीच नाही आहे, त्यामुळे इथं 0 घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपला दुसरा नंबर आहे 53. 53 मध्ये काय येणार आहे 50 प्लस 3. ठीक आहे. आता आपण हे नंबर करूया 400 0 7 इथे येणार 50 आणि 3. मल्टिप्लिकेशन करूया 5 4 20 आणि हा एक 0 आणि इथले 2 0 आपण तिथं लिहिलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे 400 3ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 3 12. आता इथं 4ला किती 0 आहे 2 0 ते आपण घ्यायचे. 3ला 0 आहे का नाही, त्यामुळे फक्त वरचे 4चे 0 घेतले. आता इथं नीट लक्ष द्या थोडंसं. इथं काय आहे 0. आपण मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीजमध्ये पाहिलेलं आहे की कोणत्याही नंबरला 0ने मल्टिप्लाय केलं किंवा 0ला कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर आपलं आन्सर काय असतं 0च असतं. त्यामुळे इथं आपण काय करायचं आहे मल्टिप्लाय करत बसायचं नाही. इथं 0 असेल तर काय असणार आहे 15 0 0 असणार आहे, 3 0 0च असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे 7ने 50ला मल्टिप्लाय करायचं. 7 5 35 आणि 7ला 0 नाही आहे पण 50ला 0 आहे, हा 0 इथं घ्यायचा आहे. आता 7 3 21 7 3 21. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे हा आता बॉक्स कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करून आलेले नंबर्सचं काय करायचं आहे ॲडिशन करायचं आहे. मग पहिला नंबर काय असणार आहे 20,000 प्लस 1,200 प्लस आता हे 0च आहे म्हणजे 0 कुठल्याही नंबरमध्ये प्लस केलं तर तो नंबर चेंज होत नाही. त्यामुळे मी आता इथं ते 0 प्लसमध्ये घेत नाही ॲडिशनमध्ये. आता त्याच्यानंतर काय असणार आहे 350 आणि प्लस शेवटचा नंबर आपला काय आलेला आहे 21. युनिट प्लेसमध्ये काय येईल 1, टेन्समध्ये 5 प्लस 2 7, 100मध्ये 2 प्लस 3 काय येणार 5. इथं काय असणार आहे 1 and 2. माझा आन्सर काय आले बघा 21,571. हे कशाचं आन्सर आहे 407 × 53 इज इक्वल टू 21,571. हे आपलं काय आलेलं आहे आन्सर आलेलं आहे. आपण नंबरचं मल्टिप्लिकेशन पाहिलं. आता आपण एक वर्ड प्रॉब्लेम कसा सोडवायचा ते पाहूया. आता हा आपण वर्ड प्रॉब्लेम पाहू. बघा काय सांगितलेलं आहे अ व्हॅन कॅरीज 205 कॅरेट्स ऑफ मँगोज. If each carrot contains 48 mangoes,
हाऊ मेनी मँगोज आर देअर इन द व्हॅन? एका व्हॅनमध्ये 205 कॅरेट्स आहेत आणि प्रत्येक कॅरेटमध्ये किती मँगोज आहेत? तर 48 मँगोज आहेत. म्हणजे आपल्याला इथं त्यांनी माहिती काय दिलेली आहे बघा, नंबर ऑफ कॅरेट्स किती आहेत व्हॅनमधले? 205 आहे. तर मँगोज इन इच कॅरेट, प्रत्येक कॅरेटमध्ये किती मँगो आहेत? 48 मँगो आहेत. मग आपल्याला इथं काय करावं लागेल टोटल मँगोज शोधण्यासाठी? तर या दोघांचं काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बघा 205 इंटू 40. मग आपण काय करूया? 205 इज इक्वल टू 200 प्लस 0 प्लस 5 आणि 48चं काय असणार आहे? एक्सपांडेड फॉर्म 40 प्लस 8. आपण आता हे काय करूया? तिथं बघूया चार्टमध्ये या 200 0 and 5. 0 काय घेतलं आहे? कारण 205 मध्ये टेन्स 0 आहे म्हणून. आणि इथं काय असणार आहे? 40 आणि इथं काय असणार आहे? 8 असणार आहे. बघा 4 2 जा 8, याचा 1 0 आणि हे 2 0 घेतले आपण. आता 8 2 जा 16. आता इथे 0 नाही आहे त्यामुळे आपल्याला फक्त वरचे 2 0 घ्यायचे आहेत. इथं मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं इथं की जर कोणत्याही नंबरला आपण 0 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे? तिथं 0च येणार आहे. त्याच पद्धतीनं आपलं काय असणार आहे? आन्सर 0च येणार आहे. म्हणजे 40 0 0 8 0 0. आता 5 4 जा 20. इथं 0 आहे का? नाही. मग इथला 0 आपण घेतो. नंतर 5 8 जा 40. 5 8 जा 40. आता इथेही 0 नाही आहे, इथेही 0 नाही आहे, त्यामुळं फक्त 40 असणार आहे. आता हे जे आपले नंबर्स आलेले आहेत त्यांचं आपल्याला इथं काय करायचं आहे? ॲडिशन करायचं आहे. बघा पहिला नंबर काय असणार आहे आपला? 8000 प्लस 1600 प्लस 200 प्लस 40. आता युनिटमध्ये काय येणार बघा? सगळे 0 आहेत. ॲडिशन काय येणार मग इथं? 0. त्याच्यानंतर टेन्समध्ये काय येणार? 4. 6 प्लस 2 किती 100 येणार? 800. आणि 1000 मध्ये काय येणार? 8 प्लस 1 9. म्हणजे 9 आपल्या आन्सर काय आलं? 9840. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येतं? तर 9840 मँगोज आर देअर इन द व्हॅन. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे? स्वाध्यायामधले एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे.